नमस्कार मित्रमैत्रिणी, कसे आहात तुम्ही? नक्की स्वस्त आणि मस्त असाल. तर आज नवरात्रातली 5वी माळ आहे आणि 5वी माळ ही आपण नवदुर्गेच्या 5व्या स्वरूपाला म्हणजे स्कंद माता या देवीला समर्पित आहे. तर ह्या 9 दिवसामध्ये आपण नवदुर्गेचे पूजन, आराधना, उपासना करतो आणि हा नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव असतो. तर आज स्कंद माता, स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेयला स्कंद असे संबोधले जाते, म्हणून ह्या देवीला आज स्कंद माता असे म्हणतात. कार्तिकेय हा देवीच्या मांडीवर असून त्यांनी देवासूर यांच्या संग्रामामध्ये सेनापतीची धुरा सांभाळली होती. तर देवीच्या हातामध्ये, दोन हातामध्ये कमळाचे फूल आहे. ही देवी चतुर्भुज आहे, तिच्या दोन्ही हातामध्ये कमळाचे फूल आहे आणि ही देवी म्हणजे साक्षात प्रेम आणि वात्सल्य यांचे स्वरूप आहे. या देवीचे वाहन सिंह आहे आणि स्कंद माता ही सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे. या देवीचे पूजन, आराधना, जप, उपासना ही आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते. या देवीच्या उपासनेने मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. या देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार वाहावेत, लाल रंगाचे फूल, अक्षता वाहाव्यात आणि आजच्या दिवशी देवीला केळाचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे केळ समावेश असलेली कुठलाही पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करावा. ह्या स्कंदमाता देवीच्या पूजनाने मनुष्याच्या बुद्धीमध्ये, ज्ञानात खूप वाढ होते आणि मनुष्य आपल्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो. स्कंदमाता या देवीचा मंत्र असा आहे: या देवी सर्व भूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः, असा देवीचा मंत्र आहे. तर या स्कंदमाता देवीच्या पूजनाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येवो अशी मी देवीला प्रार्थना करते. नमस्कार.